आज पडला पहिला पाऊस. सगळ्यांनी पावसाचे स्टेटस पोस्ट केले. पण मला आठवला तो गेल्या अनंत चतुर्दशीचा दिवस. बाप्पा ज्या क्षणी विसर्जन होताना पाहिले त्या क्षणी डोळे पाणावले. पण लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही 345 days to go चे स्टेटस पोस्ट केले. तू जाताच आमच्या मनात तुझ्या आगमनाची आतुरता सुरू झाली. बाप्पा, जसे दिवस जवळ येऊ लागले तशी आतुरता वाढू लागली. पण जसजसे नवीन वर्ष सुरू झाले तसे नको नको ते प्रसंग कानावर पडू लागले. सुरुवात ऑस्ट्रेलियाच्या बुश फायरने झाली. ते कोरोना अजून काही गेला नाही. त्या कोरोनाचा पसराव असा की आम्ही कोणीही एकामेकांजवळ जाऊ शकत नाही. बाप्पा, तुझ्या आगमनाच्या दिवशी एकही इंच जागा न सोडणारे आम्ही आज 6-6 फुटाचे अंतर ठेवू लागलो आहोत. मनात प्रश्नांचे आकडे वाढू लागले होते. कधी जाणार हा कोरोना? कधी संपणार हे जगावरील संकट? संपणार आहेच की नाही? पण या सर्व प्रश्नांवर आम्हाला सर्वात मोठा प्रश्न एकच, तो म्हणजे यावर्षी बाप्पाचे आगमन कसे होणार? झाले गेले त्या प्रश्नातून सावरणार तेवढ्याच सरकारने जाहीर केले की यावर्षी आगमन सोहळा किंवा विसर्जन मिरवणूक काहीही करता येणार नाही. मन दुखावले होते. डोळ्यातून अश्रूंच्या नद्या वाहू लागल्या होत्या. काही कळेनासे झाले होते. असे वाटू लागले होते की यावर्षी आम्हाला आमच्या लाडक्या बाप्पाला बघायचंही भाग्य नाही का आमचे? मला एकच प्रश्न आहे, बाप्पा रागावला आहेस का? कालांतराने मन स्थिर झाले. काही मंडळांनी अप्रतिम असे निर्णय घेतले. काहींनी मूर्तींची उंची कमी केली. काहींनी जागेवरच मूर्ती बनवायची ठरवली. काहींनी समाजसेवेचे कार्य करायचे ठरवले. यावर्षी कशी तरी मनाची समजूत करून घेऊ बाप्पा. पण पुढच्या वर्षी तुला त्याच देखण्या रूपात, त्याच जल्लोषात, त्याच आनंदात आणि उत्साहात बघायचं आहे. मला विश्वास आहे लवकरच हे सर्व ठीक होईल आणि जगजीवन पहिल्यासारखं सुखात सुरू होईल. कारण शेवटी आमचा सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेस तू. तुझ्यात विश्वासू, तुझाच लाडका.